तरी व्हिडिओ शेवटपर्यंत देखत राहा। आशा आहे की व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल। आता 3:45 वाजल्यात, बरोबर 3:45ला मी आता पोचले आणि तसं आपल्याला 6 वाजता सुरुवात करायची आहे। 6चा टाईम आहे। बाकीकडेच येतोय सायराज बीट्स 2025चा नवीन लोगो। दरवर्षी नवीन लोगो असतात आणि यांच्यात पण एक ब्लॉगर आहे। सगळी पोरं आता बँजोला सुरुवात करतात। आज सीझनचा पहिला बॉल आहे, तर कुठल्याही प्रकारची अडचणी असेल तर तुझ्या पायाखाली दाबून ठेव, सुखीदेव सांभाळ कर आणि सगळे तोड व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीने वाचू दे। कुठल्याही प्रकारची जर अडी अडचणी असतील तर तुझ्या पायाखाली दाबून ठेव, सुखीदेव सांभाळ कर महाराज। सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। 12 वाजून गेल्यात। कदाचित ऐसा पण होऊ शकते की पोलीस आम्हाला वाजवूनच नाही देणार, जास्तीच लेट जायला। तर 12 वाजून गेल्यात तरी पण अजून मूर्ती आलेली नाही। साऱ्या सुखाची वाचावी कशी मी गाथा, बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तुम्हा। एक नंबर भाजी झाले, मनात मजा येते। आणि तेच गणपतीची गाणी म्हणजे जाम भारी, आपल्या कोकणात वाजतात ना ती पण गाणी। आणि कीबोर्डिस्ट आशिष, पूर्ण नाव आशिष, इंस्टा आयडी वगैरे काय हो सेम आहे। ह्याला आहे ना पियानो वाजवत होता तेव्हा याला पोलीस पण घेऊन गेलेले मध्येच। आज तो एक केक पण आणलंय। तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा आजच्या आपल्या नवीन व्हिडिओत। तर आपण आता वडालामध्ये आहोत। वडाला बस डेपोच्या समोरच आहे। आत्ताच बसमधून उतरलो आणि व्हिडिओला सुरुवात केली। तर आज आपण जाणार आहोत कुर्ला वेस्ट सुंदरबागचा राजा आगमन सोहळ्याला सायराज बीट्स ग्रुपसोबत वाजवावला। बँजो पार्टी वाजवावला, लोकांना नाचवावला आणि गाजवावला। तर आपल्या कोकणात जैसो एक वेगळंच माहोल असतं ना गणपतीला, तैसोच गणपती येवच्या अगोदरपासूनच म्हणजे आता ऑगस्टपासूनच आगमन सोहळा चालू झाल्यात। पाठपूजन सोहळा वगैरे झाला, पाठपूजन पाद्यपूजन याला तर जल्लोष असतंच। त्याचप्रमाणे आगमन तर जाम जोरातच होतं। तर मला ती संधी भेटले आज आणि असं बरंच मी कॉलला येणार आहे वाजवावला। तर आज पहिलोच कॉल आहे माझं, गणपती आगमन मी पहिल्यांदा वाजवणार आहे मुंबईमध्ये। तर आपण सुंदरबागचा राजा, जाम एक्सायटेड आहे मी। आता मला एक मित्र नेवला येते बाईक घेऊन होतं, तर त्याच्या बाईकवर बैसून जाऊ आपण। तरी व्हिडिओ शेवटपर्यंत देखत राहा। आशा आहे की व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल। आता 3:45 वाजल्यात, बरोबर 3:45ला मी आता पोचले आणि तसं आपल्याला 6 वाजता सुरुवात करायची आहे। 6चा टाईम आहे। बाकी पार्टी पुरं होत राहतं कारण मोठं मंडळ असतात। बाकीचं पण बँजो पार्टी किंवा वादप असतात, ढोल ताशा नगाड काय काय असेल तर आता देखावला भेटेलच। जाम जोरात जल्लोष असतं। फायनली हिरण पोचलाय, लवकर आलास। आणि ही टी शर्ट न्यू 2025ची ना आपली आवश्यक सायराज बीट्स माटुंगा।
पोरा तयारीत आहात टी शर्ट्स वगैरे घालून आणि बाकी हातात सामान काढलेलं आहे. एक मस्त सनई वगैरे लाईण्यात लावल्यात ते का जनरेटरचा आवाज आहे. श्रद्धा सबुरी हातात मस्तपैकी साईबाबांचा मंदिर आहे आणि या साईबाबांमुळंच त्यांच्या ग्रुपचं नाव साईराज बीट्स ऐसा आहे. साईंचा राज. बाकी मोठो सेटअप आहे देखावला भेटायलाच आपण सुरुवात करू तेव्हा. ओरिजिनल भोंगात कॅपिटल ब्रँड. अरे साईराज बीट्स 2025चा नवीन लोगो. दरवर्षी नवीन लोगो असतात आणि यांच्यात पण एक ब्लॉगर आहे हरिदासचे ब्लॉग्स. आता टी शर्टांची वाटणी चालली आहे. हेल्मेट आणि टेम्पो पण आले आता. हे मस्तपैकी सामान भरणार आणि लोकेशनवर उतरणार. हे ओनर आहेत आपल्या ग्रुपचे. तुमच्याकडून टी शर्ट. थँक्यू. टी शर्ट घालून रेडी आहे. आता तिकडे टेम्पो भरतात सामान भरतात. आता निघायचा टाइम झाला आहे. तरी 4:45 वाजले. आत्ता कैसा एकदम मस्त मस्ती टाइम. मंदिरात मस्त गणपती बाप्पांची मूर्ती पण आहे आणि साईबाबांच्या मंदिराच्या आतमध्ये आल्यावर ह्यातनं मस्त दर्शन घेणार आहोत आणि निघणार आहोत. प्रसादाची वाटणी. यावरची सगळी पोरं आता बँजोला सुरुवात करतात. आज सीझनचा पहिला बॉल आहे तर कुठल्याही प्रकारची अडचणी असेल तर तुझ्या पायाखाली दाबून ठेव, सुखीदेव सांभाळ कर आणि सगळे तोड व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीने वाचू दे. कुठल्याही प्रकारची जर अडी अडचणी असतील तर तिच्या पायाखाली दाबून ठेव, सुखीदेव सांभाळ कर. महाराज सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. साई बाबा की जय. साईनाथ महाराज की जय. गणपती बाप्पा मोरया. तर वडालामधून निघालोय स्कूटीवरून. सगळेजण बाईकवर आणि एक सामानाचा टेम्पो. इथना सुंदरबागपर्यंत बाईकवर प्रवास आहे आणि तिथं जाऊन डायरेक्ट सुरुवात करायची आहे. आता आपण विराजच्या गाडीवर बसलोय. आम्ही तर लोकेशनवर पोचल्या. आता आमची सामानाची गाडी येईल आणि गणपती बाप्पा येसपर्यंत आम्हाला वाट देखावची आहे. तयारी वगैरे करून ठेवायची आहे. सेटअप वगैरे तयार करायचं आहे. आता येऊन आता किती 6 वाजून गेल्यात. 6 वाजून 7-8 मिनटं झाल्यात. टेम्पो पण आलेला आहे. हे देखा 6 वाजून 10 मिनटं. आणि स्वतः ओनर जे पप्पी भाई ड्रायव्हर आहेत. अदना वरना बरीचशी युवाना उरात जातात. आता जवळच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एअरपोर्ट पण आहे. आता गेला ना तर देखाव भेटेल आपल्याला विमान. बाप्पा आता माहीममध्ये आयला जायचं समजला. 8 वाजलं तरी पण अजून गणपती बाप्पा आले नाही.
वाट देखता गणपती येवच्या अगोदरचा या माहोल देखून ठेवा. आता क्राऊड बनवायचं आहे आम्हाला. त्याचं डिस्कशन चाललंय. आता सेटअप लावायला सुरुवात करू आणि मग गणपती बाप्पा आयल्यावर वाजवायला सुरुवात करू. तर फायनली आम्ही तयारी केलंय. गणपती बाप्पा अजूनपर्यंत आल्यात नाही. 11 सव्वा 11 वाजवला आयला. हे जर रिक्षा वगैरे दिसतात ना ते मस्तपैकी झोपलेलो मी. झोप दिसते काय डोलवर. आता मस्त वाजवणार आहे. गणपती बाप्पा जवळ आल्यात. आता माहोल बनवायचा आहे आम्हाला. तर तसं आहे ना ढोल ताशावाला तयारीत आहात. आहेत ना गणपती बाप्पांना आजपर्यंत ते वाजवत आणणार आहात. आणि आहेत ना आम्ही रेडी आहोत. आणि आहेत ना पुढं पण एक बँजो पार्टी आहे योगेश्वरी आर्टिस्ट म्हणून. तर आज आगमनाचा पहिलाच कॉल आहे त्यामुळे नारळ. गणपती बाप्पा जैसे जैसे टाइम होत चालले तशी तशी पब्लिक देखा वाढत चाललंय. हे देखा 12 वाजून गेलं. 12 वाजून गेलं तरी पण अजून गणपती बाप्पा आल्यात नाही. बारा वाजून गेल्यात. कदाचित ऐसा पण होऊ शकते की पोलीस आम्हाला वाजवूनच नाही देणार जास्तीच लेट जायला. तर 12 वाजून गेल्यात तरी पण अजून मूर्ती आयलंय नाही. उशीर झाल्यामुळे सगळ्यांना पुढे ढकला जातलंय. गणपती देवाची झाली करुणा, गणपती देवाला या चरणा. गणपती देवाची झाली करुणा, गणपती देवाला या
राष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण तर रात्रीचं आहे ना आता 1:30 वाजल्यात आणि फायनली पॅकअप. ते पण पोलीस ऐकत नाही म्हणून, नाही तर अजून नाचावता होता पब्लिकला. मंडपाजवळ आल्या पूर्ण आणि पॅकअप. गणपती बाप्पा आता परत अडकल्यात, नुसतं अडकतात बस म्हणून एवढा टाईम जाईल. भरपूर मोठी मूर्ती आहे ना, काय ना काहीतरी मजा येते. तरी पण मंडळाचा जोश देखा जोश. मंडल बाकी जोशात आहे फुल.
एक नंबर बाजू झाले, मनात मजा आहे ती. आणि तेच गणपतीची गाणी म्हणजे जाम भारी, आपल्या कोकणात वाजतात ना ती पण गाणी. आणि कीबोर्डिस्ट आशिष, पूर्ण नाव आशिष खरात. इन्स्टा आय डी वगैरे काय? हो सेम आहे, खरात आशिष. खरात, हां आशिष, खरात आशिष. एक नंबर मजा आली मला ते, जाम भारी. आवाज पण एक नंबर होता. ह्याला आहे ना पियानो वाजवत होता तेव्हा याला पोलीस पण घेऊन गेलेले मध्येच. आज तो मेहनती पोरगा. हिरेंनी पण कडक एकदम वाजवला. बाकी सुंदर बाग मध्ये फुल धमाल केले, मजबूत फुल मचवून टाकला. मजा आली. फक्त जाम उशीर झालो ना, त्यामुळे मंदा बंद करत होतं आणि पुढे चला असं पण होत होतं. आता साहित्य घेऊन येत आहेत एक एक सामान. येते का? 1:45 वाजलेत. शो संपल्यावर पण अशी सगळी मेहनत असते बँजो पार्टीवाल्यांची. एक केक पण आणलंय. परत लाव. आता आहे ना आमचा सचिन थाप मास्टरचा बर्थडे झाला. नुसतं कॅमेरा धरून होतो, व्हिडिओज नाही स्टार्ट झाली. मस्त सेलिब्रेशन झालं. मीच जायला आपलं केतन मयेकरच्या ब्लॉग मध्ये देखा भेटेल बर्थडे तुम्हाला. प्रसाद एवढा मोठा भेटलाय केक. निघाले सगळे परत बाईक वरून. तर मस्त व्हेज राईस मागवलंय, सगळे बसलेत खायला. नवसाचा दाखव आपल्याला. नवसाचं काय? खावायला ते का 2:45 वाजलं आणि भूक पण जोरात आहे. सगळे एकदम दाबून खाणार आहेत. तर मस्तपैकी खाऊन वगैरे पण झालंय, जेवलो. राईस पण भारी, भूक लागलेली तर मस्तच लागला. आणि आता टेम्पोमध्ये सामान आहे तर गोडाऊनमध्ये नेऊन ठेवायचं आहे, नंतर जाऊन झोपणार. आज हातच वस्तीला आहे. बाकी ही व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट करून आवर्जून सांगा. आवडली असली तर लाईक पण नक्की करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू आपण आता नेक्स्ट व्हिडिओत. मस्त मजा आली. सगळी पोरं पण एक नंबर फ्रेंडली आहे. अजून परत येणार आहोत तेव्हा आणखीन मजा आहे.